हा होता आपल्या पहिल्या दिवसाचा वेट 94.7 किलो आणि आज 7व्या दिवसाचा 93.5 किलो. फक्त एक आठवडा आणि 1.2 किलो. ही फक्त संख्या नाही, ही शिस्तीची कमाई आहे. आज आहे बलिदान मासचा 7वा दिवस, मंगळवार. सकाळी उठलो, कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात. नाश्ता सोडायला ऑफिसमध्ये गेलो. जबाबदारी आधी. घरी आलो. आज प्री वर्कआउट साठी राईस केक आणि ग्रीक योगर्ट. ते खाऊन दोन्ही महाराजांना वंदन आणि निघालो जिमकडे. आज खास दिवस, एक आठवडा पूर्ण, म्हणून वेट चेक. 94.7 वरून 93.5. प्रोग्रेस छोटा असला तरी दिशा योग्य आहे. आजचा वर्कआउट बॅक डे. स्ट्रेचिंग. डेडलिफ्टचे 3 सेट. पाठीवर ताण पण मनात ताकद. रिव्हर्स लॅट, सिंगल हँड लॅट, डंबल रोईंग, लॅट पुल डाऊन. पूर्ण बॅक जळत होते. मग बायसेप्स, इन्क्लाइन सीटेड कर्ल्स, प्रीचर कर्ल्स. बायसेप्स अक्षरशः पेटले होते. फोरआर्म स्ट्रेन करून नेहमीप्रमाणे 20 मिनिटं कार्डिओ, स्ट्रेचिंग आणि आजचा रणांगण पूर्ण. घरी येऊन प्रोटीन घेतलं. फ्रेश झालो. महाराजांना वंदन आणि छावा कादंबरीची काही पानं, कारण शरीरासोबत आत्मा सुद्धा मजबूत हवा. कालपासून काप्स कमी केलेत. आजचं मील: 100 ग्राम भिजवलेले सोया चंक्स, 100 ग्राम स्टीम राईस, 200 ग्राम ग्रीक योगर्ट, 1 गाजर आणि काकडे. मील संपवून एडिटिंग, मग ऑफिस. संध्याकाळी 7ला रोस्टेड मखाने, 9ला प्रोटीन सलाड. रात्री 11ला मील: 70 ग्राम सोया चंक्स, 120 ग्राम पनीर, काकडी आणि गाजर. रात्री 2ला वे प्रोटीन आणि 30 मिनिटं वॉक. 3:30ला लॉगआउट. घरी जाऊन मॅग्नेशियम टॅबलेट आणि विश्रांती. असा पूर्ण झाला बलिदान मासचा पहिला आठवडा. 7 दिवस. शुगर नाही, नॉनव्हेज नाही, रेस्ट नाही आणि एक्सक्युजेस सुद्धा नाही. ही फक्त वेट लॉस जर्नी नाही, ही आहे स्वतःवर विजय मिळवण्याची सुरुवात. पुढचा आठवडा अजून कठीण असेल, पण जिद्द त्याहून मोठी असेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.